समोर येते पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी। ड्रायव्हर गंगाराम याला ज्या गाडीतून जबरदस्तीने बसवून नेलं ती गाडी पोलिसांनी आता जप्त केली आहे। मला गाडीत जबरदस्तीने बसवून घेऊन गेले होते असा आरोप गंगाराम यांनी केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर या ड्रायव्हरनं सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल यांच्या विरोधात गाडीतून नेल्याचा आरोप केलाय। पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह केस प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत आणि आता ज्या ड्रायव्हरने खरं तर सुरेंद्र अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबियांवर जे आरोप केलेले आहेत, ज्या गाडीतनं त्याला धमकावून जबरदस्तीने बसवण्यात आलं होतं, ती गाडी जी आहे ती आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। येरवडा पोलीस स्टेशनच्या आवारात ही गाडी सध्या या ठिकाणी आणलेली आपल्याला पाहायला मिळते की नेमकी गाडी आता कोणाची आहे, कुठून आणली होती, नेमकं या ड्रायव्हरला कुठे बसवलं होतं, ही तीच गाडी आहे का, या गाडीचा मालक कोण आहे, असे अनेक प्रश्न आता या प्रसंगी उद्भवत आहेत। याचा सखोल तपास करण्यासाठी विशाल अग्रवालची पोलीस कस्टडी जी आहे ती पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची होती आणि ती मिळवल्यानंतर आता ती गाडी जी आहे ती देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे। त्यामुळे याचा पुढचा तपासासाठी या गाडीचा ताबा मिळवणं हे प्रचंड महत्त्वाचं होतं आणि त्याचमुळे आता या गाडीची सखोल तपासणी जी आहे ती देखील गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात येणार आहे आणि यातून काही नवीन खुलासे होतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।